आरती भावे श्री गुरुची कृष्ण सरस्वती सद्गुरुची शुभ्र अंगरखा शोभे टोपी छाती बसवी खांद्यावरती नांदण ग्रामी जन्म झाला गुरु तो स्वामी राज त्याला पूर्व पुण्याई करविरची म्हणून लाभली वस्ती गुरुची आरती भावे श्री गुरुची कृष्ण सरस्वती सद्गुरुची भक्त संकटे दूर करीसी अनंत खेळ स्वतः दाविसी कुणाला स्वप्नदेसी बाल उन्मत्त पिशाच होसी कुणाला ज्ञान समजून देसी सेवा करा भडवी चरणाची आरती भावे श्री गुरुची कृष्ण सरस्वती सद्गुरुची ब्रह्मानंदाचा गुरु बनला पूर्व पुण्य ऐसा लाभ झाला यास्तव तुझला देह वाहिला भाव सुमने हार घातला चंदन दिगळे देहाचे हीच आहे माझी सुख शांती आरती भावे श्री गुरुची कृष्ण सरस्वती सद्गुरुची आरती रमानंदा स्वामी आनंद कंदा ठेवणे पदी माता भवितया शिवंदा आरती रमानंदा दाऊनी कृष्ण रूपा गुरुवाणी ती वदसी संसार मोहमाया चिंता भक्तांची हरिची आरती रमानंदा जेथे जेथे वास तुझा स्थान पवित्र होई वाढते वक्ती तेथे पुर आनंद येई आरती रमानंदा रमणीश भक्ता देई आनंद नित्य ऐकता वाणी ज्याची होई प्रसन्न चित्त आरती रमानंदा गुरु हा योगी राणा दत्त प्रभूची राणा सहावा अवतारी दवी सगुण गुणा आरती रमानंदा स्वामी आनंद कंदा ठेवणी पदी माता भवितया शिवंदा आरती रमानंदा गुणावतारम संसार सारम सदा वसंत बुद्ध्यावंदे भूमभाविते वंदालमाराम कृपालकाय दिगंबराय दिगंबराय नमो शिवाय कर्पूर निरांजन दीपं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इकडे घे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज ओम नमो भगवते गजानन महाराज की जय सद्गुरु समर्थ श्री दादा महाराज की जय नरसिंह सरस्वती महाराज की जय रमानंद सरस्वती महाराज की अवधूत आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धम त्यांचं नाव घ्या तुम्ही नाव घ्या हां म्हणायचं पंचाधिक सप्ततितमे वर्षे प्राप्ते तथा च जन्म नक्षत्रे चंद्रा अनुकूले शुभे हनीवा कृत्वा अभ्यंग कृत नित्य प्रिय कृताग्नि करिष्ये थोडा बंद तत्रादोने ओम गणानान्तरागणपतिं भवामहे कविं कवीनामुपमं सकलकर्मावहयामि भूवहं वामयामि परमयामि गुरुस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः आसंस्थाने अक्षर इति वा आसंस्थाने अक्षतां महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि गंधद्वारा दुरादक्षानि उल्टागरे श्रीमेश्वरी सर्वभूतांडात् खण्डवत्
वायव्ये दिशे नमः उदिच्ये दिशे सोमाय नमः ईशान्ये दिशे ईश्वराय नमः पूर्वदिशे ब्रह्मणे नमः दक्षिणे वृन्दाय नमः
मैदवानस्य ब्रह्मादि इमं मधुग्रहण करता पुष्टि करता सब्जी करता कल्याण करता निर्विघ्न करता वरदा शांति करता पुष्टि करता दुष्टि करता कल्याण करता निर्विघ्न करता वरदा ओम भूत प्रेत विषाक्त शाक्य नागरी ब्रह्म राक्षस वेदार परिवार युवा चंद्रमाला चंद्रमाला इलाका चंद्रमाला ईश्वर पांचव भक्तम भगवान समर्पया घोष चंद्रमाला इमं बलिं ग्रहण मम मरैतो अमयतिमाला से करतारा केश करतारा शांति करतारा वर्ण करतारा जय करतारा कल्याण करतारा निर्विघ्न करतारा बड़े बलिदानी क्षेत्रमाला देवता प्रियता
डिसेंबर 1976 ला सुद्धा त्यांनीच काका काकूंच्या लग्नामध्ये मंगलाष्टक म्हटली होती. आज पुन्हा सद्गुरूंची कृपा आहे की तेच आज मंगलाष्टक सुद्धा म्हणणार आहेत. इथे परमपूजनीय दत्त महाराज सुद्धा आहेत, त्यांच्या चरणी सुद्धा श्री साष्टांग वंदन करतो. ते पण रमानंद महाराज सरस्वतीच्या रूपामध्ये इथे उपस्थित आहेत, त्याच्यामुळे विशेष आनंद होतो आहे. ते सिंहाबरोबर पुस्तक आपल्या समोर आलेलं असेल, त्याच्यामध्ये सगळी मंगलाष्टक आलेली आहेत. मुद्दाम ऐतिहासिक थोडंसं सांगतो आहे की 1976 मध्ये काय काय झालं होतं की 50 वर्षाच्या अगोदर 1976 3 डिसेंबरला मंगलाष्टक ही प्रभाकरराव देशपांडेंनीच म्हटलेली होती. त्यावेळेसची रचना जी होती ती पण प्रकाश देशपांडे बदलापूर ठाणे त्यांनीच केलेली होती. आज सुद्धा जी रचना आहे ती त्यांनीच लिहिलेली आहे. त्या या पुस्तकामध्ये अजून सुद्धा एक आहे की रमाकांत महाराज सरस्वतींनी म्हणजे काका आणि काकूंच्या लग्नामध्ये मंगलाष्टक सुद्धा त्यांनी म्हटली होती. हा सगळा ऐतिहासिक संदर्भ देतो. रमाकांत देशपांडेंची काय ओळख करून द्यावी परत, पण सगळ्या यवतमाळकरांना ती माहिती आहे. गीत गोपालचे रचनाकार आहेत आणि भगवान श्रीकृष्णाची सातत्याने गीत गोपाल या नावाने आराधना करत असतात आणि कला उपासक आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मंगलाष्टक म्हणावे. स्वस्ति श्री गणनायका स्मरुनिते वृन्मन्दिरी पातले गेली त्या उलटोनी पंचदशके ज्ञानी गुणी उत्तम
विश्वासे गुरुचे गुरु ही बनते कुर्या सदा मंगलम वधूवरो शुभं भवतु सावधान काले विविधे करीत असता संचार सारिकडे संस्कार शिक्षक संघटना साहित्य ही आवडे गरजूंचे करीती विवाह झटुनी वाटे महता अहम ऐसे सरसे आयुष्य सरगे भूया सदा मंगलम वधूवरो शुभं भवतु सावधान जागा हो अशी साध कोण परगी घालीत आहे तुला जगनाते अवधेची स्वप्न उमजे हा जन्म का लाभला मीचा प्रत्यय हा इथे जागणे साफल्य पावे आले सद्गुरुची घरासी तुझिया पूर्या सदा मंगलम पूर्या सदा मंगलम पूर्या सदा मंगलम वधूवरो शुभं भवतु सावधान माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला हे आई तू भासे ठाई ठाई हे आई तू भासे ठाई ठाई आई लाडकी तुम्हाला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग झोप येईन बघ गाना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ठाई ठाई हे आई तू भासे ठाई ठाई
का अवती भवती तूच माझ्या वाटतो विश्वास हा पायी माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला उन्हाळ्यात आम्रवृक्ष पानोपानी फुलतो उन्हाळ्यात आम्रवृक्ष पानोपानी फुलतो अनंतरावांचं नाव घेताना मनकोकिळ माझा गातो. धन्यवाद. वयाची 75 गाठल्यानंतर मनाच्या भावना आल्या आणि ज्या पद्धतीने आम्ही वागतो याच्या आधारावरती मी एक उपवर्णन देतो. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त हा आमच्या मनाला लागलेला ध्यास आणि प्रज्ञाचं नाव घेतो आपल्या सगळ्यांच्या आदरासाठी खास. दिसचार झाले मना
दिसचार झाले मन हो पाखरून पान पानार्थ आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या पारिवारिक मनोगतासाठी सर्वात ज्येष्ठ जोशी कुटुंबियांचे काकांनाच मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. टाळ्या वाजवण्यासाठी टाळ्या कशाला करायची बरं काही समजत नाही. थोडंसं बाहेर गणरायापर्यंत आवाज तर जाऊ दे तुमच्या टाळ्यांचा, वाजून बघा करायचा. हां, तर असं करूया, कार्यक्रमाला सुरुवात करूया. सहज कुछ लफ्ज़ प्रस्तुत करना चाहता हूँ कि हम अनुयायी आपके पाँव के, हम अनुयायी आपके पाँव के आदर्श लिए चल पड़े, बाधा या हमें झुका न सकी, संघर्षों में अड़े रहे, फिर भी अमिट आपका नाम है, बस काका आपके पीछे चलना ही हमारा काम है, बस आपके पीछे चलना ही हमारा काम है. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच गणरायापासून. बुद्धिदाचा 64 लग्नांचा अधिपती आहे आणि तो प्रसाद जो मिळालेला आहे जोशी कुटुंबियांपैकी, तो प्राध्यापक दत्तात्रय जोशी यांना तो प्रसाद मिळालेला आहे. त्यांनी आपल्या सुमधुर वाणीतून 2 पद आणि 2 भजनं आपल्यासमोर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझं मनोगतच व्यक्त करतो आणि नंतर मग मला जे गाणं गायचं आहे तर मी ते सादर करेन. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि मंगलमूर्ती मोरया. आज अनंता काका आणि सौ प्रज्ञा काकू यांच्या लग्नाचा अर्धशतक वाढदिवसानिमित्त आपण सर्व मंडळी इथे जमलेलो आहोत. त्यांच्याविषयी भावना व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे, माझं भाग्यच आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंदसुद्धा आहे. त्या आनंदाला कारण असं आहे की आपल्या घरातील वडीलधारी मंडळी जे असतात ते नेहमी आपलं कौतुक करत असतात, आपला नेहमी उत्साह वाढवत असतात, आपल्याला प्रेरणादायक ठरतात. पण त्यांच्याविषयी लहान व्यक्तींना बोलण्याची संधी तशी फारशी काही मिळत नाही, ही मला मिळालेली आहे. अनंता काका यांनी जोशी परिवारामध्ये खरोखर वटवृक्षाप्रमाणे त्यांनी आपली भूमिका निभावलेली आहे. सगळ्यांना एक वटवृक्षाचा जो आधार असतो तो आधार आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. इतकेच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सुखदुःखांमध्ये ते आमच्यासोबत असतात आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळून देतात. जोशी घराण्याच्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या वात्सल्याने ते आपल्या धरून ठेवलेले आहे, सांभाळलेले आहे. आपल्या लहान पिढीचे त्यांना खूप मनापासून कौतुक आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वागण्यामध्ये त्यांच्या आम्हाला ते नेहमी दिसते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा उत्साह इतका प्रचंड दांडगा आहे की याही वयामध्ये वयाची 75वी सुद्धा त्यांनी क्रॉस केलेली आहे, तरी पण त्यांचा उत्साह प्रचंड दांडगा आहे आणि तो घेण्यासारखाच एक गुण त्यांच्यामध्ये आहे. त्यांचे जे आहे सत्कार्य त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्या शिक्षण पेशामध्ये त्यांनी आपलं घडवलेलं आहे. खूप मोठं नाव त्यांनी आपलं कमावलेलं आहे. प्राध्यापिका पेशा हा काही सोपा नसतो. मुलांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवणं फार सोपं असतं, पण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवणं फार मोठं कठीण म्हणजे जोखमीचं काम असतं. पण काकांनी ते खूप चांगलं निर्णय पार पाडलेला आहे आणि त्यांचा हा उत्साह जो आहे, त्यांची तळमळ खरोखर खूप आपल्या सर्वांना शिकण्यासारखी आहे आणि आम्ही जोशी कुटुंबाने त्यांचा ती प्रेरणा घेतलेली आहे. मनुष्याची उमेद जोपर्यंत असते तोपर्यंत त्यांचे कार्य अखंड सुरू असते, पण उतार वयात अशी उमेद जशीच्या तशी कायम राखणे व त्यातून अनेक सत्कार्य घडवणे हे काकांकडे पाहिल्यावर दिसून येते. काकांच्या या सर्व कार्याला काकूचा फार मोठा हातभार आहे, मोठा सहभाग आहे. दोघेही परमपूज्य रमानंद महाराजांना शरण जाऊन हे कार्य करीत आहेत. त्यामुळे या सर्व कार्याला दैवी आशीर्वाद लाभलेले आहेत. त्या दोघांची सावली निरंतर जोशी घराण्यात अशीच राहू, त्यांच्या अनुभवाचा ज्ञानाचा आम्हाला सर्वांना लाभ मिळावा अशी मी दत्तगुरुचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा आणि नमस्कार करतो. गुरुदेव दत्त. आता एक गाणं मला सादर करायचं, रोमॅन्टिकच आहे जरा, कारण प्रियकर प्रेयसीचं जे गाणं आहे ते लग्नाच्या आधीचं गाणं आहे. आता हे आमचं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे आता त्या पद्धतीचं गाणं एक मला म्हणायचं आहे. आशाबाई
आशा भोसलेंचं गाणं आहे आणि ते मी गातो आता. मला फार आवडतं ते गाणं. काही चुकलं बिकलं तर क्षमा करा. चांदण्यात फिरताना चांदण्यात फिरताना माझा धरलाच चांदण्यात फिरताना माझा धरलाच सखयारे आवरले सावरले चांदरा 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 चांदण्यात फिरताना माझा धरलाच निजलेल्या गावातून आले मी एकटीच निजलेल्या गावातून आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच पडले मागे कधीच या इथल्या तरू छाया पडसारी जाणता जाणता चांदण्यात फिरताना माझा धरलाच सांग कशी तुझ विनाच पार करू पुनवपूर सांग कशी तुझ विनाच पार करू पुनवपूर तुझ बारा छळवानी अनहे तारे भितूर श्वास तुझा मारतोस स्पर्श तुझा पारिजात चांदण्यात फिरताना माझा धरलाच सखयारे आवरले सावरले चांदरा 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 चांदरा. धन्यवाद. माझे आप्त स्वकीय नातक आणि आमच्या गुरुस्थानी असलेले महिला गुरुस्थानी असलेले आमचे अण्णासाहेब उर्फ अनंतराव जोशी तसेच माझ्या आईच्या ठिकाणी असलेली आमची माई आज माझ्या भगिनींच्या वतीने भाऊ बंधूंच्या वतीने मला इथे बोलण्याची संधी मिळाली. या दोघांबद्दल आपल्या भावना आपल्या मनोगत 5 मिनिटं आणि 10 मिनिटांमध्ये आपण प्रस्तुत करायचं फार कठीण आहे. कारण इतकं आम्ही आयुष्य लहानपणापासून जे आयुष्य आम्ही यांच्यासोबत घालवलं त्यांचे आशीर्वाद यांचे कृपाप्रसाद यांचे संस्कार आमच्यात जे आजपर्यंत झाले ते केवळ 10 मिनिटात सांगणं कठीण आहे. त्यामुळे माझ्या भावंडांच्या मनामध्ये भगिनींच्या मनामध्ये जे काय आहे ते इथे केवळ 10 मिनिटात सांगणे अशक्यप्राय गोष्ट आहे. तरी असो प्रज्ञा आणि अनंत या 2 नावामध्ये सर्व काही आलेलं आहे आणि अशा व्यक्तींबद्दल बोलण्याची माझी प्राज्ञा किती आहे हे मी जाणू शकतो. त्यामुळे कसं आहे की बघा की आमचे अण्णा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या. त्या प्रत्येक प्रसंगामध्ये जी मी उपस्थित झालो त्यावेळेस मला त्या माहीत झाल्या. त्यांच्या अनेक गुणांची त्यांच्या अनेक तत्वज्ञानाची उकल मला लागली. त्यांचं आयुष्य कसं गेलं हे मला माहीत नव्हतं. परंतु जेव्हा त्यांचं चरित्र लिहिलं गेलं आत्मचरित्र त्यावेळेस मला कळलं की ही काय व्यक्ती आहे. आणि ह्या दोघांनाही
गुरुप्रसाद प्राप्त झालेला आहे. त्यामुळे यांची पातळी इतकी उंच गेली की आम्ही जसं आता या ठिकाणी बोलणं झालं की बा वटवृक्षाच्या छायेत आम्ही अगदी निर्धास्त झालो आणि आमचं आयुष्य सुखर झालं. अण्णासाहेबांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे सांगणे न लागेल, कारण प्रत्येक कार्यक्रमाला मी इथे येतो हे केवळ यांच्या प्रेमापोटी आणि यांच्या आतल्या भावनेनुसारच मी इथे आणल्या जातो. तसा प्रसंग घडून येतो आणि तसं सर्व योग जुळतात आणि मी इथे येतो. त्यामुळे अण्णांसोबत काय बोलायचं, अण्णा बाबतीत काय बोलायचं, त्यांचं साहित्य, कला आणि विशेष म्हणजे व्यवस्थापन, या 3 गोष्टींचा जर विचार केला तर ह्या गोष्टी आयुष्यभर आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. आणि केवळ मी तेवढ्यासाठी म्हणून प्रेमासाठी या ठिकाणी मी येत असतो की त्यांचं मॅनेजमेंट किती जबरदस्त असतं. यामध्ये अर्थातच सर्वांचा सहभाग असतोच. त्यांचे पुतणे, जावई जे काय असतील त्यांचंही मला खूप कौतुक वाटतं. त्यामुळे अण्णांचा माझ्यावर जो आशीर्वाद आहे हा असाच नेहमी राहावा. आणि आयुष्यात गुरु असावा म्हणतात तर माझे गुरु मी अण्णा यांनाच म्हणतो. आता माईबद्दल काय बोलायचं तर आई गेली आणि माई झाली. ज्या वेळेस आमच्या आई गेल्यानंतर प्रथमतः माझी माई जेव्हा आली होती तेव्हा ही सर्वांची देवीच आहे. लग्नानंतर झाली प्रज्ञा. मात्र माझी आई गेल्यानंतर माझ्या आईची जागा घेतली असेल तर ती माईने घेतली. म्हणून तिचं नामकरण हे मी माई केलेलं आहे आणि हे सर्वश्रुत आहे. ज्या वेळेस सर्वप्रथम ती माझ्याकडे आली त्यावेळेस मी तिच्या जेव्हा नमस्कार केला आणि पावलांना जेव्हा हात स्पर्श केला त्यावेळेस माझ्यामध्ये आईची जाणीव झाली आणि तेव्हापासूनच आईच्या ठिकाणी ती माई झाली. तिचं साहित्य पाहिलं, तिच्यावरचा तो कृपा प्रसाद पाहिला, तिचे ते एवढं मोठं ग्रंथ जो रचला, तिने चरित्र जे रचलं खरं आभार आहे. म्हणूनच म्हणतो की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. आणि याही पेक्षा पुढे जाऊन जर म्हटलं अशी तरी समस्या तर जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणाना मीश पारम. अरे जिथे महादेव थकले तिथे आमच्यासारख्या पामराची या माऊलीची स्तुती करण्याची खरंच लायक नाही. या दोघांचंही प्रेम आमच्या संपूर्ण कुटुंबावर, संपूर्ण माझं संपूर्ण जेवढं कुटुंब आहे म्हणजे मावशी, मामा, जे सर्व कुटुंब जे आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत, भाचे आहेत, पुतणे आहेत, या सर्वांवर यांची कृपा आहे, कृपा दृष्टी आहे, प्रेम आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आहे. हे मार्गदर्शन आम्हाला अनंत काळ मिळत राहो आणि अशीच ही प्रज्ञा आम्हा सर्वांना प्राप्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांच्या वतीने, अगदी सर्वांच्या वतीने, लहानापासून तर ज्येष्ठापर्यंत. आणि हा महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगतो बघा की सध्या अंकांचं महत्त्व खूप आहे. पहिला अंक सर्वात मोठा 100 की जो नुकताच आमच्या दादांनी प्रवेश केला, पदार्पण केलं 100 मध्ये. दुसरा अंक आहे 75 की आमच्या माईने वयाची 75 वर्ष पूर्ण केली. आणि तिसरा अंक 50 म्हणजे लग्नाला 50 वर्ष झाली बघा. 100, 75 आणि 50 म्हणजे आम्ही इतके भाग्यवान आहोत
की आम्ही ह्या तिन्ही अंकांचा पुरेपूर सहवास आम्ही घेतला, लाभत आहे आणि पुढे हे लाभणार आहे, लाभत राहील आणि या दोघांची ही शतकीय भागीदारी अशीच पुढे चालू राहील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एक वेळा सर्वांच्या वतीने मी त्यांना अभिनंदन, शुभेच्छा, सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. खरं तर आज मला बोलायचं आहे, हे आज मला सकाळी बाकी कोणी तयार झालं नसल्यामुळे मला इथे उभं केलं आहे. पण पहिले मी 2 मिनिटात रेखा मावशीनी एक सुंदर अशी कविता केली आहे आजी आणि आजोबांवर. दोन मिनिटं. तर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आज सकाळी मला सांगितलं की तुला ही कविता म्हणायची आहे आणि तुला थोडंसं बोलायचं, त्याच्यामुळे तयारी शून्य आहे. जे उत्स्फूर्तपणे येईल, जे चांगलं वाटेल ते सगळं भगवंताचं आहे आणि जे चुकलं आहे ते सगळं माझं आहे असं समजून बोलतो. त्या सुरू करण्याच्या आधी रेखा मावशीनी म्हणजे रेखा जोशी माझी मावशी हिनी आजी आजोबांवर एक सुंदर कविता लिहिली आहे, ती पहिले सादर करतो आणि मग 2 मिनिटात माझं मनोगत थांबवतो. पूर्वजन्माची पुण्याई तुम्हा लागलीसे मोठी, पूर्वजन्माची पुण्याई तुम्हा लागलीसे मोठी, झाला धन्य नरदेह गुरु आशीर्वादासाठी. प्रज्ञावंत प्रज्ञाबाई जशा सुवर्ण 52 काशी, प्रज्ञावंत प्रज्ञाबाई जशा सुवर्ण 52 काशी, ज्यांची अनमोल साथ पती अनंतराव जोशी. सेवा घडली विद्यार्थ्यांची केले तुम्ही विद्यादान, सेवा घडली विद्यार्थ्यांची केले तुम्ही विद्यादान, करुणी नोकरी शिक्षिकेची मिळाले सुख समाधान. काका अनंतराव सत्वगुणी, काकू प्रज्ञाबाई सुलक्षणी. या दोघांच्या एकत्र प्रेमाच्या धाग्यांनी बांधले कुटुंब सगळ्यांनी. नाही कधीच भांडणं, नाही कधी वादावादी, मुली आणि सुनेत नाही केला कधी भेद. सून मेघाग प्रेमाची, मुलगा गोविंदा प्रेमाचा, जपले दोघांना प्रेमाने जणू फोड हा तळहाताचा. सजवलं माहेरपण रेखा चित्रा सोनूबाई, आई वडिलांची उणीव कधी भासू दिली. लागला दत्तनामाचा ध्यास, घडली गुरुदेवाची भक्ती, आज 12 वर्षांपूर्वी लिहिली गुरुदेवांची पोथी. गुरुकृपा अपरंपार झाली जीवनात मोठी, रात्रंदिन गुरूंचे नाम जप केला उठाउठी. अज्ञात दैवी शक्तीचा तुला झालेसे आदेश, प्रज्ञावान प्रज्ञाबाई आता लिहावे पोथीस. सत्संग लाभला जीवनी, पेटली दत्तनामाची धुनी, हृदय कमळी मंजूळ ध्वनी, उमटला गुरुप्रसादे. आता हेची मागणे चरणी माझ्या समर्था गुरुदेवा, तुमचे नाम घेता घेता घडली अपूर्व ती सेवा. झाली पूर्ण मनीची इच्छा, लिहून गुरूंचे चरित्र, सुखी ठेवा आता सगळे नाथा, सगळे मानव प्राणी मात्र. जन्मोजन्मी गुरुनाथा तुमचा लाभावा मज योग, जन्मोजन्मी गुरुनाथा तुमचा लाभावा मज योग, घडू द्या लेखन प्रपंच माझ्या शब्दांचा याग, माझ्या शब्दांचा याग, माझ्या शब्दांचा याग.
सुंदर अशी कविता रेखा मावशींनी लिहिली आणि त्या अनुषंगाने थोडंसं 2 मिनिटात बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या गुरूंची म्हणजेच परमपूजनीय रामानंद महाराजांची अफाट अशी सेवा, त्यांच्यावर अफाट असा विश्वास, दृढ विश्वास आणि त्यांची मनोभावे केलेली सेवा आणि पूजा ही सगळी वयाला आली असं म्हणता येईल. आणि आजी आजोबांना दोघांनाही गुरूंचा कृपा आशीर्वाद, कृपा प्रसाद लाभला. आणि आज म्हणजे या कार्यक्रमाची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 15 दिवसांपूर्वी आम्ही तर खरं पुण्याला होतो, पण इथे जे होते दारव्याला, तर दारव्याला दसऱ्याच्या दिवशी, नवमीच्या दिवशी आजीची कंडिशन अशी होती की आजीला साधं एक पाऊल सुद्धा टाकता येत नव्हतं आणि आजीला बसता सुद्धा येत नव्हतं. आमच्या सगळ्यांचा असा विचार होता की कार्यक्रम तुम्ही राहू द्या, आजीची काही एवढी कंडिशन नाही आहे, आपण घरच्या घरी करू. पण आजीची व्हील पॉवर, मगाशी भरपूर गोष्टी सांगितल्या, भरपूर गोष्टी बोलल्या गेल्या, पण मला माझ्या दृष्टिकोनातून मी जेव्हा बघतो तेव्हा मला आजीची व्हील पॉवर, अशी व्हील पॉवर माझी पण असावी असं मला हे वाटतं. म्हणजे हे आजच नाही तर याच्यापूर्वी 2-3 वेळा आईला पुण्याहून यवतमाळला यावं लागलं. आजी इथे क्रिटिकलला हॉस्पिटलाइज होती, पण आजीचं इतकं म्हणजे प्रेम माझ्या आईवर असं म्हणता येईल की आई आली, तिच्या हातचं थोडंसं खाल्लं की त्यांना छान बरं वाटलं. असं 2-3 वेळा घडलं. आणि आजीची व्हील पॉवर की 75चा कार्यक्रम करायचाच आणि मी स्वतः येणार, पूर्ण वेळ बसणार कार्यक्रमात आणि कार्यक्रम छान होऊ देणार, ही त्यांची व्हील पॉवर आहे जबरदस्त. त्याचा मला सलाम. आजीनी 75 वर्षात पदार्पण केलं की 75 पूर्ण झाले. 75 हा खरं तर खूप मोठा आकडा असतो. मी आज 29चा आहे आणि आताच मला कळायला लागलं की तिशी देणं म्हणजे काय होतं. दिवसभर 8-8 तास एका जागेवर बसून जेव्हा काम करतो जेव्हा पाठीची जी अवस्था होते त्याच्यावरनं मी थोडाफार अंदाज लावू शकतो की तुमची 75रीत काय अवस्था होत असेल. पण याही वयात एका जागेवर बसून पूर्ण घर सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण आजी त्या किचनमध्ये बसून, त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांचं पूर्ण घराकडे लक्ष असतं की दरवाजात कोण आलं, कोणाला काय दिलं. आता परवाचाच प्रसंग सांगतो. आम्ही भाऊबीजेच्या दिवशी पुण्यावर निघालो, संध्याकाळी 4-4:30 वाजता पोहोचलो असेल. तर यांचे सगळ्यांचे जेवण आटोपले होते साहजिकच. आम्ही जेवायला बसलो होतो आणि आजीचं अगदी बारीक लक्ष होतं की कोणाला काय वाटलं, कोणाला काय वाटलं नाही. तिने बरोबर सांगितलं की कोथिंबीरची वडी केली आहे म्हणे, ती तळून द्या त्यांना गरम गरम. एवढं आजीचं बारीक लक्ष. आजीबद्दल बोलायला तर खूप आहे, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला पुढचा कार्यक्रम पण सुरू करायचा आहे. थोडंसं आजोबांबद्दल बोलतो. त्या विषयाला थोडासा मगाशी प्रकाश काकांनी टच केला आणि ते पुढे गेले. मी तो विषय, कारण तो माझ्या फार जवळचा असल्यामुळे मी बोलतो. मॅनेजमेंट, व्यवस्थापन. मी MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं, पण खऱ्या आयुष्यातले MBAचं विद्यापीठ म्हणजे आजोबा आहे. कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करत असताना त्याच्या 10:01 काय होईल आणि 5:05 काय होईल, काय संपेल, याचं पूर्ण नियोजन त्यांचं असतं. म्हणजे आता गेली 5 दिवस पासनं कार्यक्रम म्हणजे त्यांच्या घरी पाहुणे सगळे येत आहेत, तर त्यांच्या नाश्त्यापासून सकाळी ते संध्याकाळच्या जेवणापर्यंतचा मेनू काय असेल हा त्यांनी प्रत्येक गोष्ट कागदावर लिहून त्याची बरोबर नोंद करून, म्हणजे
पुढे जाऊन आपल्याला ते कधीही रेफर करायचं झालं तर डॉक्युमेंटेशन जे आपण म्हणतो त्याच्यात अतिशय चोख डॉक्युमेंटेशन आजोबांचं आहे. त्यांचे कलिग्स इथे बसले ते पण या गोष्टीला ते मान देऊन अप्रिशिएट करतायत. त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये नक्कीच या गोष्टी अनुभवल्या असतील. आम्ही म्हणजे जर गेली 3-4 वर्ष बघितलं तर प्रत्येक 6 महिन्याला काहीतरी कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आधीच्या कार्यक्रमापेक्षा नक्कीच मोठा आहे आणि त्याला लागणारं व्यवस्थापन त्याच्यापेक्षा मोठं आहे आणि प्रत्येक गोष्टी ते व्यवस्थापन आजोबांनी सिंगल हँडेडली त्यांच्या इथे कोणीही मदतीला नसताना त्यांनी पूर्ण अतिशय सुयोग्यरित्या, फक्त योग्यरित्या नव्हे तर सुयोग्यरित्या पार पाडलं. हे आजोबांकडनं एकदम शिकण्यासारखं आहे आमच्यासारख्या नवीन जनरेशनसाठी. आणि वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी, म्हणजे आज 3 वाजताचा कार्यक्रम होता तर ते आम्ही थोडेसे कपडे वगैरे बदलून थोडंसं आराम करत होतो, पण 3 वाजून 5 मिनिटं कमी असताना आजोबा बरोबर तयार होते. ते वरती आले, बघितलं की सगळे झोपले आहेत का, कोणाला उठवलं नाही, ते हॉलमध्ये येऊन बसले. तर वेळ म्हणजे 3चा कार्यक्रम म्हणजे 2 वाजून 58ला तिथे आपण हजर राहून तो कार्यक्रम 3 म्हणजे 3ला सुरू करावा. हे जे वेळेचं कौशल्य आहे मला असं वाटतं ते शिक्षकांचं ते त्यांच्या रक्तातच असतं, पण ते आजोबांनी त्यांच्या रिटायरमेंट झाल्यानंतरही या आयुष्यात त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि तो आमच्या सगळ्यांसाठी एक अत्यंत बहुमूल्य असा पाठ आहे असं मला वाटतं. मगाशी भरपूर जणांनी भरपूर विषयांवर बोलणं झालं आहे, त्याच्यामुळे मी आता माझं मनोगत आटोपत घेतो आणि आजी आणि आजोबांना दीर्घायुष्य, निरोगी, खूप सुंदर त्यांचं पुढचं जीवन जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जय. मी आता कविता वाचन करते. कवितेचं शीर्षक आहे गुरुकृपा. कुणी रेखिले मोर पिसावर रंग रेशमी इंद्रधनुचे, मेघ बरसता गर्दवनामध्ये कोण नाचतो त्याच्या संगे. निद्रेमधुनी नयनामध्ये स्वप्न होऊन कोण जागतो, सुखदुःखामध्ये हृदयी राहून कोण अखंडित सोबत करतो. कोण कसे या प्रश्नासाठी आयुष्याची संध्या होते, शरण जातासी सद्गुरूशी मग कर्त्याची ओळख होते. करता एक रघुनंदन हे शरणागत होताच उमगते, प्रश्न मनी जे विरून जाती एकतत्व हे मनी प्रगती. गुरुकृपेच्या ऋणामधुनिया कोण कसे होई उतराई, हात मस्तकी सदैव असते जैसे ठेवत असते. दुसरी एक कविता सादर करते आहे. चष्म्याचा नंबर. मैत्री झाली माझी माझ्याशी, चष्मा दुसरा बदलून बघते, राहिले चुकले असेल काही माझेच मला पुसून बघते. अनुभवाची काच त्यात वेळ सांगती चष्म्याचा नंबर, दृष्टीने सारे जागीच भेदता, नजरेने वेगते हे अंबर. माझे 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 सगळे उणे उणे मी स्वीकारलेले, नको आता दुसऱ्याचा चष्मा, माझा चष्मा अन जग फुलले.